या तालुक्यात सन्मानाची वागणूक मिळावी, खेड्यापाड्यातल्या करण्या पांडपोरांच्या हातातलं कोयतं थांबावं म्हणून उजनीचं पाणी आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा बळी म्हणून या राज्याच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित आले. एक चिकमौदातलं पोरग या तालुक्यात संघर्ष करतात, रस्तेपथांच्या छताडावरती फळ्या खायला असतं, ही भूमिका लोकांना बघवली नाही. आपला सगळ्या ज्ञात आहे हिंदूराव नाईक निंबाळकर साहेबांच्या चिरंजीवाचा प्रचार करण्याची दुसऱ्यांदा वेळ आली. भारतीय जनता पार्टीने बाबू तुम्हाला आदेश दिला, शरीराची तब्येत तुमची नीट नव्हती, पोटाचं इन्फेक्शन वाढत चाललं होतं, आता सगळ्याला माहिती आहे. व्यासपीठावरती रफिक भैया आनंद भाव आहेत, त्यांना सर्वांना कल्पना आहे. ज्यावेळेस ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये पहिल्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनी बोलवलं आणि सांगितलं आतड्यावरती सूज आहे, त्याचं इन्फेक्शन होईल, त्यात रक्तस्राव होईल, फू होईल, काहीतरी अडचण येईल, तुम्ही ऍडमिट व्हा. नेत्यानं सांगितलं माझ्या मित्राचा पोरगा खासदारकी लढवतोय, रणजित सिंह नाईक निंबाळकर, शहाजी पाटील हा तानाजी मानुसरे आहे, बाजी प्रभू देशपांडे आहे, जीवाची बाजी लावेल रणजित निंबाळकर साठी उभा राहील. या तालुक्यातून या विधानसभा मतदारसंघातून 15,000चं लीड दिला आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा दवाखान्यात तुम्ही गेला डॉक्टरनं सांगितलं 3 महिन्यासाठी ऍडमिट व्हावं लागेल. ऑपरेशनची वेळ आली, माझा नेता कोमात गेला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने त्याची जाणीव ठेवा. अरे जन्म मरणाच्या काळात नेता होता, आम्हाला फोन आला रणजित सिंह नाईक निंबाळकरचा काय झाला. आम्ही सांगितलं बापू सांगोला लीन पुढे गेला, पण दुर्दैवानं आपला पराभव झालाय. माझा नेता लहान लेकरासारखा डहाळ मोकळून रडला, याची जाणीव भारतीय जनता पार्टीने कुठं ठेवायला पाहिजे होती. आज नगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी तुम्ही काय सांगू आणताय. व्यापाऱ्यांना धमकी, गोरगरिबांना धमकी, मुस्लिम समाजाच्या माणसांना धमकी, दलितांच्या पोरांना धमकी, अरे छोटे उद्योग करणाऱ्या माता भगिनींना धमकी. कशासाठी ही नाटकं करताय या सगळ्यांना मला सांगायचंय. टायगर अभी जिंदा है, त्याची चिंता करू नका. काय झालं सकाळपासून, अरे एक नगरसेवक पोलीस स्टेशनला बोलवून घेतला, आम्ही नक्षलवादी आहे, आम्ही दहशतवादी आहे, आम्ही दादागिरी करणारी माणसं आहे, अरे करून खाणारी माणसं आहे, आम्ही हातावरती पोट असणारी माणसं आहे. दिवसभर राबल्यानंतर लेकरा बाळाच्या तोंडात घास घालणारी आम्ही माणसं आहे. अरे आमचा नेता कोण आहे. आज कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि जगाच्या 40 देशामध्ये ज्या नेत्याला झाडी डोंगर या नावानं ओळखलं जातं, अरे गुवाहाटीचं पर्यटन वाढलं. परवा केसरी नाट केसरी कुस्ती स्पर्धा होती बापू. कुस्ती स्पर्धा चंद्रहार पाटलानं भरवली का तुम्ही भरवली, हा महाराष्ट्राला प्रश्न पडला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला स्टेजवरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांना सांगितलं हा गडी महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा ब्रँड अँबॅसेडर करायचा आहे आणि ही ताकद राज्याच्या उपमुख्यमंत्री अनाथांचा नाथ एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुमच्या मागे दिली. हे सगळं बोलत असताना आमचा जीवाभावाचा मित्र तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे, त्याचं नाव आहे आनंदभाऊ माने. परवा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं कोई माने या ना माने, सांगोला के हर दिल में लिखा है आनंदा माने. आपण सगळे जोरदार हात वर करा, आनंद भाऊला सांगा हे वाघाचं छाव आहे, कुणी कितीही नियोजन करू द्या, घाबरण्याची गरज नाही. आनंदा भाऊ म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे, एक प्रामाणिकपणा असणारा माणूस आहे, सच्चा दिल असणारा माणूस आहे. माणसानं साधं किती राहावं यालाही कुठे भाव प्रमाण असतं. राज्याचे उपमुख्यमंत्री स्टेजवरच आहेत आणि तुम्ही माळकाट ड्रेसवरती आलाय. खरंच मनानं मोठा असणारा हा नेता आहे. परवा बापू आपण सूचना केली, त्या सूचनेप्रमाणे आम्ही
या ठिकाणी प्रत्येक गल्लोगल्लीने धनुष्यबाणाचा प्रचार करत असताना आम्ही होतो, डॉक्टर यावलकर होते, माऊली देवी होते, आम्ही सगळे पप्पू मालक होतो आणि एका झोपडपट्टीच्या वरच्या बाजूच्या एका कोपऱ्यावरती आलो आणि एका आजीबाईला आम्ही सांगितलं, आजी लक्षात ठेवा, शहाजी बापूची खून आहे धनुष्यबाण, आनंदामानींची खून आहे धनुष्यबाण, आमच्या 23 नगरसेवकांची, आता 21 झाले, 23 नगरसेवकांची खून आहे धनुष्यबाण. भाऊ, त्या आजीनं सांगितलं, मला अनेक जण येऊन भेटले, अनेकांनी सांगितलं आमचं चिन्ह असं आहे, कुणी सांगितलं आमचा चिन्ह गाडा आहे, कुणी सांगितलं आमचं चिन्ह फुगा आहे, कुणी सांगितलं आमचं चिन्ह बरंच काय काय आहे. पण ती आजी म्हणली, ज्यावेळेस कोरोना आला होता, माझ्या पोरांनी मला अंतर दिलं, माझ्या सुनांनी मला घराच्या बाहेर बाजल्यावरती झोपायला सांगितलं, ज्यावेळेस माझ्याकडे कोणी फिरकत नव्हतं, कोणी कार्ड घ्यायला येत नव्हतं, डॉक्टरनं गोळ्याचा ढीग लिहून दिला होता, त्यावेळेस माझा आनंद एकटाच चालत आला आणि मला किट देऊन गेला. मी मरली तरी मी आनंदामानेच्या पाठीमागे राहील, हा विश्वास या नेत्यानं या शहरामध्ये कमवलेला. मित्रांनो, बापू, आम्ही मुस्लिम समाजांच्या अनेक युवकांना 2 दिवसापासून 3 दिवसापासून दबी भेटतोय. लोक मुस्लिम समाजाची सांगतात, ना जात पर ना बात पर, वोट देंगे आनंदामाने को सिर्फ शहाजी बापू पाटील की बात पर. हा विश्वास या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या युवकांनी या ठिकाणी दिलाय. आता 2 दिवसात बरंच काय काय होणार आहे, बरंच गडी पैशाची मस्ती सत्तेचा माज असणारे गडी आहेत. मला नेत्याने सूचना दिली, आगाऊ बोलायचं नाही म्हणून मी मापात 8 तास घ्यायची ठरवलेत. मित्रांनो, पण एवढाच सांगतो, माझा नेता जिगरबाज आहे, हाडाची काढाने रक्ताचं पाणी केलं. 200 एकरचा उतारा एका फुकलेला माणूस या सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी, स्वाभिमानासाठी भल्या भल्याला लढण्याची धमक ठेवणारा माणूस, या सांगोल्याचा चौपट विकास करत असताना जातीपातीचा आणि धर्माचा नेत्यानं माझ्या राजकारण केलं नाही. अनेकांनी सांगितलं होतं, पण या ठिकाणी ईदगाह मैदान बांधून नेत्यानं दाखवलं. कुणीही सांगावं, जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एवढ्या तोडीचं ईदगाह मैदान बांधलंय का? मुस्लिम बांधवांनी हात वर करून सांगा, असं कुठे ईदगाह मैदान बांधलंय का? ही काम करण्याची धमक नेतृत्वामध्ये, ही काम करण्याची चमक नेतृत्वामध्ये. माझी राणीताई माने या शहरामधल्या 34,000च्या मतदानाच्या घरोघरी पोहोचल्या. प्रत्येक वार्डातले उमेदवार घरोघरी पोहोचलेत. मित्रांनो, बऱ्याच जणांचा आता घोळतोडा होणार आहे. काही जणांची 1 नंबरची मतं 2 नंबरच्या वार्डात गेले, काही जणांची 2 नंबरच्या वार्डाची मतं 3 नंबरच्या वार्डात गेले, काही 11 नंबरची मतं 10 नंबर मध्ये आले. काही सुद्धा टेन्शन घ्यायचं कारण नाही. तर मस्ती 1 असू द्या, 2 असू द्या, शांतपणे जायचं. आपला बापू एकटा पडलाय, ध्यानात ठेवायचं. पहिल्यांदा जीवन जगत असताना, संघर्ष करत असताना एवढ्या मोठ्या आधार घेऊन माझा नेता विधानसभेची या जनतेसाठी निवडणूक लढला. दगाबाजीनं, गद्दारीनं काही लोकांनी ठरवून पाडायचं नियोजन केलं, पण दुसऱ्या दिवशी हा वाघ सांगोल्यात गाडी घेऊन आला जनतेच्या सेवेसाठी. आणि सगळंच असून सुद्धा स्वतःची 2 व्हीलर सुद्धा नसणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आनंदा माने शांत चित्तानं जायचं. पहिल्या मशिनीवरती 8 नंबरला आनंदा भाऊ मानेचं चिन्ह धनुष्यबाण आहे. जोरात बटन दाबायचं, पुढच्या मशिनीकडे बघायचं. दुसऱ्या वार्डातलं काही चिन्ह काही असू द्या, धनुष्यबाण दुसऱ्या मशिनीला धनुष्यबाण बघायचा, तिसऱ्या मशिनीला धनुष्यबाण बघायचा आणि ताकदीनं